महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची 14 मतं फुटली। सीपी राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय। इंडिया आघाडीच्या 14 खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने इंडिया आघाडीला सुरुंग 15 मतं अवैध। नव्या फीचर्ससह आयफोन 17 लॉन्च। आतापर्यंतचा सर्वात स्लिम आयफोन 17 एअर लॉन्च। ॲपलचं प्लस मॉडेल ऐवजी एअर मॉडेल तर आयफोन 17 मध्ये कॅमेऱ्याच्या डिझाईन्समध्ये मोठे बदल। जम्मूमधील शाळा आजपासून पुन्हा सुरू। सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पुराच्या धोक्यामुळे शाळा बंद होत्या। पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। जनसुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ आंदोलन। कायदा रद्द करण्याची सुळेंची मागणी। 14 मतं महाराष्ट्रातील फुटली कशावरून? कुठली मतं फुटली? सत्ताधाऱ्यांना कसं कळलं? गुप्त मतदानात कुठली मतं फुटली? कसं कळलं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून? सुप्रिया सुळेंचा सवाल। पुण्यात मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आढावा बैठक। पुणे शहराध्यक्षांसह अनेक पदाधिकारी राहणार उपस्थित। अजित पवारांचे सर्व नियोजित दौरे रद्द। अजित पवार आजारी असल्यामुळे दौरे रद्द केल्याची कार्यालयातून महत्त्वाची माहिती। सातारा गॅजेटचा अभ्यास करून अहवाल सादर करा। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचे विभागीय आयुक्तांना आदेश। मराठा आरक्षण उपसमिती बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना आदेश। ओबीसी आरक्षण उपसमितीची थोड्याच वेळात बैठक। उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बैठकीसाठी उपस्थित। आम्ही नाराज नाही, आम्ही लढलो। संसदेत विरोधी पक्षाचा 300चा आकडा कमी नाही, केवळ 10 मतच इकडे तिकडे झाली। उपराष्ट्रपती निवडणुकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। राज्यातील मतं फुटली म्हणणाऱ्यांचा मेंदू गुडघ्यात। महाराष्ट्रातील मतं फुटली नाहीत, आमच्या पक्षात कोणीही नाराज नव्हतं। भाजपमध्येच नाराजी होती, संजय राऊतांची टीका। नेपाळमध्ये लागलेली आग हुकुमशहा विरोधातील। नेपाळमध्ये खरतर लागलेली आग भ्रष्टाचार विरोधातील संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजप फुंकणार मुंबई महापालिकेचं रणशिंग। मुंबई भाजपकडून 16 सप्टेंबरला विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे बॅनर फाडले। कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर फाडल्यानं अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल। नेपाळच्या परिस्थितीवर सामन्यातून भाष्य करण्यात आले। नेपाळमध्ये जे घडते त्यापासून भारतीय जनतेला बरंच काही शिकण्यासारखं आहे, असं सामनात म्हटलं गेलं। भाजपा मोदी द्वेष आता भारत द्वेषाच्या धारदार सीमेला जाऊन भिडलाय। अराजकता माजवणाऱ्या प्रवृत्तींची भारतातील पिलावळ उद्रेक घडवण्यासाठी किती उतावळी याचा पुरावा संजय राऊत आणि विरोधी मंडळी देत आहेत। केशव उपाध्याय यांचं संजय राऊतांना प्रतिक्रिया। कोणताही दंड माफ केलेला नाही। आदेशांच्या अपिलांवर वसुली प्रक्रियेला स्थगितीचे आदेश दिले होते, तर स्थगिती म्हणजे दंडमाफी नव्हे। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं रोहित पवारांच्या आरोपांना ट्विट करत होतं। राज्यातील 75,000 युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त घोषणा। तर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा। 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत उपक्रम। इथेनॉलवरून समाज माध्यमांवर नफा आणि नुकसान याबाबत चर्चा। इथेनॉल वापरावरून मंत्री नितीन गडकरींवर टीका योग्य नाही। शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी खंत व्यक्त केली आहे। शेत रस्त्यांसाठी आता मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवीन योजनेची घोषणा। शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी योजना, तर CSR फंडातून निधी देणार। ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यव्यापी आंदोलन। जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी। महाविकास आघाडीतील सर्व पक्ष होणार सहभागी। मुंबईतील शिवाजी पार्काजवळही करण्यात येणार आंदोलन। ठाणे महानगरपालिकेवर सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावंच लागेल। गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग। नाईकांच्या उपस्थितीत बैठक पार। महायुती सरकारची गाडी कागदोपत्री सुसाट। 9 महिन्यात काढले 14,506 GR। मात्र योजना पूर्ण करण्यासाठी आमदारांना निधीच मिळेना, सूत्रांची माहिती। कोल्हापुरात आश्रम शाळांमधील मुलांसाठी गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम।
मोहीम 100% यशस्वी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. आश्रमशाळांमधील 4265 बालकांचं लसीकरण. हिंगोलीत सेवादूत उपक्रमातून नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र. व्हॉट्सअॅप ॲपद्वारे घरपोच सेवा देणारा हिंगोलीत पहिला उपक्रम. तो उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद. मराठा आरक्षणासंदर्भात काम करत असलेल्या शिंदे समितीची आज बैठक. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील समितीच्या कामाचा आढावा घेणार. काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीनं खरं तर राळेगाव तहसीलदारांना निवेदन. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण सहन करणार नाही, ओबीसी सेलचा इशारा. सोलापुरात पालिकेच्या आयुक्तांनी घेतला स्वच्छता आढावा, तर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरात नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी 822 कोटींचं कर्ज मंजूर. निधी हुडकोकडून खरं तर कर्ज स्वरूपात घेण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मालेगाव शिक्षक घोटाळा प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना अटक. 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. नाशिक शहरात 2 दिवसांपासून धुक्याची चादर. वातावरणातही सुखद गारव्याचा अनुभव. धुक्यामुळे वाहनांचाही वेग मंदावला होता. सोलापूर शहरातील पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत. महावितरणकडून करण्यात येणारा विद्युत पुरवठा खंडित होणार असल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत. विजेअभावी शहरात 3 ते 4 दिवसाआड खरं तर पाणी. राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याला 43 लाखांचं उद्दिष्ट. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सप्टेंबर अखेर पूर्ण करा, जिल्हाधिकारी अमोल येडगेंचे निर्देश. कोल्हापुरात 23 सप्टेंबर पर्यंत बंदी आदेश लागू. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. संजय तेली यांचा आदेश. अमरावती शहराची हवा सर्वात स्वच्छ. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 मध्ये अमरावती शहर देशात अव्वल. 3 ते 10 लाख लोकसंख्या गटात अमरावतीला 200 पैकी 200 गुण. अमरावतीला पहिले पारितोषिक जाहीर. राष्ट्रीय टुरिस्ट गाईड फेडरेशनचं टुरिस्ट गाईड्सचं ओळखपत्र तपासण्याचं आवाहन. बोगस टुरिस्ट गाईड्सचा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुळसुळाट. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गाईड्सचा पर्यटकांना धोका. अमरावतीतील वेलकम पॉइंटमधील सार्वजनिक शौचालय धुळखात. महिलांची मोठी गैरसोय. पालिकेनं लाखो रुपये खर्चून उभारलेलं अत्याधुनिक शौचालय धुळखात. छत्रपती संभाजीनगरात आरोग्य सेविकांचं सेवेत समायोजनासाठी उच्च न्यायालयात याचिका. संघटनेचा 22 ऑगस्ट पासून बेमुदत संप. प्राथमिक सुनावणी लवकरच होण्याची शक्यता. मुंबईतील 592 पैकी 295 बेकऱ्यांवर पालिकेची लवकरच कारवाई. बेकरी मालकांनी स्वच्छ आणि हरित इंधनाचा पर्याय निवडण्याकडे दुर्लक्ष केल्यानं कारवाईचे निर्देश. 297 बेकऱ्यांचं स्वच्छ इंधनात रूपांतर. मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञा ठाकूर पुरोहितसह 6 जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान. विशेष न्यायालयाच्या निर्णयाला मृतांच्या कुटुंबियांकडून उच्च न्यायालयात आव्हान. आता घेऊयात उर्वरित महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज 14वी सुनावणी. बीडमधील मकोका न्यायालयात पार पडणार सुनावणी. सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहणार का पाहणं महत्त्वाचं. मागील 2 सुनावणीला उज्ज्वल निकम गैरहजर होते. गर्भधारणेसाठी डॉक्टरांकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या गोपनीयतेचं रक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे निर्देश. 3 आठवड्यात मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. छत्रपती संभाजीनगरात प्रदूषण नियंत्रणासाठी भाजप आमदार संजय केणेकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक. जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता, औद्योगिक आणि शेतजमिनीच्या संरक्षणावर सखोल चर्चा. छत्रपती संभाजीनगरातील ऐतिहासिक अजिंठा वेरूळ लेण्याचं अस्तित्व धोक्यात. लेण्यांमध्ये पाणी गळती आणि स्फोट, तर रिपब्लिकन पार्टीचे विविध मागण्यांचं पुरातत्व विभागाला निवेदन. उरणमधील वायू प्रक्रिया प्रकल्पातील आगीचा मुंबईतील गॅस पुरवठ्यावर परिणाम. वडाळ्यातील सिटी गेट स्टेशनवर होणारा गॅस पुरवठा बाधित. वाहन चालकांना फटका बसण्याची शक्यता. मुंबई पालिकेच्या आराखड्यावरील हरकती आणि सूचनांवर आजपासून सुनावणी सुरू. आराखड्यावर 488 हरकती आणि सूचना दाखल. आजपासून 3 दिवस सुनावणी घेतली जाणार. बौद्ध समाजासाठी खरतर विशेष निधी आणि विकास योजनेसाठी तातडीची मागणी. शरद जाधव यांनी अल्पसंख्याक आयुक्त आणि पुरातत्व विभाग प्रमुखांना निवेदन सादर केले. हैदराबाद गॅजेटियरच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी दर्जा द्या. जालन्यात आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी.
बार्शी तालुक्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी दाखले देण्याची मराठा समाजाची मागणी। बार्शी तालुक्याचा हैदराबाद संस्थानात समावेश होता। हैदराबाद गॅजेटच्या लाभासाठी बंजारा समाजाचं उपोषण। एसटी प्रवर्गानुसार आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भिलदरी तांडा इथं तरुण ऋषिकेश चव्हाणचं उपोषण सुरू। तुमच्या विभागातील रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार? पालिकेच्या डॅशबोर्डवर माहिती मिळणार। पालिकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते काँक्रिटीकरणाची माहिती देणार डॅशबोर्ड तयार। दहिसर टोल नाक्याचं 2 किलोमीटर पुढे वर्सोवा पुलासमोर स्थलांतर। मीरा भाईंदरच्या वेशीवर दहिसर टोल नाक्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यानं निर्णय। तर केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर टोल नाका स्थलांतर होणार। आता 12 आसन क्षमता असणाऱ्या वाहनाला स्कूल व्हॅनचा दर्जा मिळणार। स्कूल बस आणि स्कूल व्हॅनची परिवहन विभागाची स्वतंत्र व्याख्या तयार। निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर नियम लागू होणार। मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाखाली सापडलं भुयार। भुयार ब्रिटिशकालीन 1970च्या दशकातील असल्याची माहिती। भुयारात 2 लोखंडी पेट्या देखील सापडल्या। नागपूर ते पुणे वंदे भारत रेल्वेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद। पहिल्या 21 दिवसात रेल्वेला 36 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त। एकूण 26,422 प्रवाशांनी प्रवास केला। पुण्यातील भिडे पूल आज पहाटेपासून वाहतुकीसाठी पुन्हा बंद। मेट्रोच्या पादचारी पुलाच्या कामासाठी 4 ऑक्टोबर पर्यंत पूल बंद। अंधेरी पश्चिम ते मंडाळे या 2 मेट्रो मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रोचा पहिला टप्पा सप्टेंबर अखेरीस वाहतुकीसाठी सुरू होणार। सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार। चंद्रपुरात समाधानकारक पाऊस झाल्यानंतरही शेतकरी संकटात। पिकावर येलो मोझेक रोगाचा प्रादुर्भाव। 2दा अतिवृष्टी झाल्यानंही शेतकऱ्यांचं नुकसान। शासनानं तातडीनं मदत जाहीर करण्याची मागणी। परभणीत सोयाबीन पिकाला शेंगा न लागल्यानं शेतकरी हवालदिल। शेतकऱ्यांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं पीक। बियाणाची चौकशी करून कारवाई करावी तसंच नुकसान भरपाई देण्याची मागणी। कोल्हापुरात मोकाट जनावरांना चुकवताना एसटीनं 4 दुचाकी उडवलेल्या आहेत। सायबर चौक ते एनसीसी कार्यालय मार्गावर अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान। सिंधुदुर्गात आढळलं देशातील दुसरं सर्वात मोठं फुलपाखरू। सदर बर्डविंग या फुलपाखराचं नाव आहे। फुलपाखरू कर्नाटकचं राज्य फुलपाखरू म्हणून ओळखलं जातं। राज्यात 8 महिन्यात 1183 शेतकऱ्यांची आत्महत्या। छत्रपती संभाजीनगर विभागात 520 आत्महत्या तर पश्चिम विदर्भात 707 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। शेती नुकसान, कर्जबाजारीपणा आणि योग्य हमीभाव नसल्यानं टोकाचं पाऊल। अमरावतीतील तिवसा नगरपंचायतीतील सेवानिवृत्त वॉलमनची आत्महत्या। आर्थिक विवंचनेत गळफास लावून संपवलं जीवन। आत्महत्येला तिवसा नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचा पत्नीचा आरोप। दिल्लीत नवीन खरेदी केलेल्या थारचा पूजनानंतर सुरू करताच अपघात। शोरूममध्ये थार सुरू करताच वेगानं काच फोडून पहिल्या मजल्यावर चालक गंभीर जखमी। परभणीत विजेच्या धक्क्यानं शेतकऱ्याचा मृत्यू। पूर्णा तालुक्यातील बलसा येथील घटना। पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद। सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथे जळगाव महामार्गावर धावत्या कारनं अचानक पेट घेतला। कार चालक थोडक्यात बचावला, कार जळून खाक। परभणीत कौसडी परिसरात वानरांचा धुमाकूळ। शेतमालासह घरातील साहित्याचं मोठं नुकसान। ग्रामस्थ हैराण, लवकरात लवकर तोडगा काढावा। नवी मुंबईच्या अटल सेतूवर भीषण अपघात। कारची डंपरला जोरदार धडक। अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर मोठा कट रचून जीवितहानीचा प्रयत्न। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर खिळे महामार्गावर खिळे असल्यानं 3 ते 4 गाड्या पंक्चर। प्रवासी डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब यांचा आरोप। मुंबई गोवा महामार्गावर मोकाट जनावरांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ। जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। सिंधुदुर्गातील सावंतवाडी शहरात उभ्या 5 दुचाकींना मालवाहू टेम्पोची धडक। दुचाकींचं मोठं नुकसान। टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा नुकसानग्रस्त दुचाकी मालकाचा आरोप। सिंधुदुर्गात वेंगुर्ल्यात 7.5 फुटांची मगर पकडण्यात वन विभागाला यश। भंडारवाडी गावातील एका ओढ्यात नागरिकांना ही मगर दिसली होती। मगर पकडल्यानं स्थानिकांना दिलासा। वर्ध्यातील शेतकऱ्याच्या कापसाच्या शेतात वाघाचा मुक्काम। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाला जंगलाच्या दिशेने हुसकावलं।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.